एवढंच काय, मी तुम्हा सगळ्यांसाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे। हो ग बाई, माहिती आम्हाला तुझ्या घरावर आमच्यावर खूप प्रेम येते। पण सुजित आणि तनू, एक गोष्ट लक्षात ठेवा, काल जो काही प्रकार झालाय ह्यांना कळता कामा नये। हे खूप चिडतील। येस मॉम। हो मावशी। गाडीचा आवाज आत्ता यावेळी कोण आलं? तुम्ही? बसा। तुम्ही कसे काय आलात? म्हणजे साताऱ्याचं काम झालं का? त्या माणसाने सोडली का आपली जागा? ते जाऊ द्या, मी इथे नसताना तुम्ही तिघांनी काही गडबड तर केली नाही ना? नाही काका, ऑल गुड। ते सोडा ना, तुम्ही सांगा ना, त्या माणसाचं काय झालं? म्हणजे त्यांनी जागा सोडली का आपली? बर्थ सर्टिफिकेट वरती त्यांचं नाव लिहिण्याची प्रोसेस कुठपर्यंत आली? काही अपडेट? ठीक आहे, मीच फोन लावून मणीला विचारतो। अर्जुन, हे बघ बालू तुला कसा हॅलो करतो। हॅलो हॅलो कर, हॅलो हॅलो हॅलो। झालं खेळून? झालं? स्वानंदी चल, ह्याला तयार कर। मणी सर, काय हो हे? एक महिना आम्ही दोघी घरात नव्हतो तर तुम्ही घराची काय अवस्था करून ठेवली? एक वस्तू जागेवर सापडत नाहीये। अहो, घर स्वच्छ ठेवावं, वस्तू जागच्या जागी ठेवावी, असं नाही वाटलं का तुम्हाला? आई, तुझी सून बघ कशी बोलते बघ मला। हो ना, असं बोलतात नवऱ्याशी? मॅडम अहो, स्वानंदी, मुलगा असो किंवा नवरा, पुरुष सगळे सारखे असतात ग, आळशी। म्हणजे घरात बाई माणूस नाही म्हटल्यानंतर घराची अवस्था आणि यांची अवस्था सारखीच असते, अस्तव्यस्त। असं नाही, घरात कोणी नाहीये तर घर जरा साफ करावं, स्वच्छ ठेवावं। घर स्वच्छ ठेवलं की लक्ष्मी येते, घरावर प्रेम करावं, म्हणजे घर आपल्यावर प्रेम करतं। हे सगळं काहीच करू शकत नाहीत ग। अगदी बरोबर बोलताय तुम्ही। आता या आउट हाऊसच बघा ना, मणी सर, या आउट हाऊसने आपल्याला काय काय दिलंय? आपल्या संसाराची सुरुवात या आउट हाऊस मधनं झाली आहे। आपल्या प्रत्येक सुखदुःखात हे आउट हाऊस आपल्या पाठीशी उभं राहिलंय। आणि आता अर्जुन सुद्धा याच घरात आहे, इथेच बागडतोय आणि इथून पुढे याच घरात बागडणार आहे, हो की नाही मॅडम? पण आता हे आउट हाऊस सोडून आपण कायमचं इथनं जाणार। मणी सर, आपण मिस करणार ना या घराला? आपण हे आउट हाऊस सोडणार आहोत। माझ्याही खूप आठवणी आहेत स्वानंदी इथे। मी लहानाचा